तुम्ही इथे आले आहात म्हणजे तुमची SIP सुरू आहे आणि त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स. कारण की SIP सुरू आहे म्हणजे 90% लोकांपेक्षा ऑलरेडी तुम्ही पुढे आहात. बट SIP हा फायनान्शियल प्लॅनिंग करण्याचं एक टूल आहे, एक हत्यार आहे. पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग इज नॉट इक्वल टू SIP. एका प्रश्नाचे उत्तर द्या. जर SIP म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग असेल तर SIP करणारा प्रत्येक व्यक्ती फायनान्शियली सेफ आणि सिक्युअर, बरोबर ना? आहे का? पण तसं रियालिटी आहे का? नाही. SIP हा फायनान्शियल प्लॅनिंग करण्याचा एक मार्ग आहे, पण फायनान्शियल प्लॅनिंग हे डेस्टिनेशन. तुम्ही असं विचार करू शकता की SIP म्हणजे तुमची बस आहे, पण फायनान्शियल प्लॅनिंग हे बसनी पोहोचणारं पंढरपूर आहे. आपल्याला पंढरपुरापर्यंत पोहोचायचं आहे. बसमध्ये बसल्याने सगळं होत नाही. बसमध्ये बसल्यावर तिकीट काढावं लागतं, कंडक्टरला सांगावं लागतं कुठे जायचंय, मध्ये थांबून जेवण करावं लागतं, बस पंक्चर झाली तर वाट बघावी लागते, आणि मेन म्हणजे तो प्रवासाचा डेस्टिनेशन म्हणजे पंढरपूर आपलं येऊसपर्यंत आपल्याला पेशन्स ठेवून बसावं लागतं, वाट बघावी लागते. त्याच पद्धतीने SIP, रिटायरमेंट प्लॅनिंग, चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंग, ॲसेट ॲलोकेशन या सर्व गोष्टी या प्रवासाचा भाग आहे, पूर्ण प्रवास नाही. फायनान्शियल प्लॅनिंग हे त्याचं मेन उद्दिष्ट आहे, मेन डेस्टिनेशन आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक स्टेप समान महत्त्वाची आहे. एका स्टेपशिवाय दुसरी स्टेप अपूर्ण आहे. समजा मी SIP केली पण माझे इन्शुरन्स प्रॉपर नाही आहे, माझ्याकडे इमर्जन्सी फंड नाही आहे, पण हिनी SIP पण केली आहे, तिच्याकडे इमर्जन्सी फंड पण आहे, तिच्याकडे टर्म प्लॅन पण आहे, तिच्याकडे हेल्थ इन्शुरन्स पण आहे. तर मला सांगा, आमच्या दोघांपैकी सर्वात जास्ती फायनान्शियली स्टेबल आणि सिक्युअर कोण फील करेल? कोणाला चांगली झोप लागेल? मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कोण जास्ती फायनान्शियली स्टेबल तुम्हाला वाटतंय आमच्या दोघांपैकी.